शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात। शरद पवारांनी राज्यसभेवर जावं मग या नेत्यांची ही अपेक्षा आहे। तर शरद पवारांना उद्या डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील रणनीती ठरणार आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मग या नेत्यांसोबत या संदर्भात चर्चाही करणार। तर उद्या शरद पवारांच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवार साहेब राज्यसभेवरती यावेत असं वारंवार बोलून दाखवलेलं आहे। पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल होतील तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय। अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्र बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही। परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा किती येतील, आमच्या जागा किती येतील, तशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ। आम्हाला एक जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेश अध्यक्षांनी आमच्या केलेला आहे। त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील। या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल हे मी सांगू इच्छितो। कांदा निर्यातीला प्रोत्साहनपर मिळणारे सबसिडीत आता 50% कपात। केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचा हा महत्त्वाचा निर्णय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी त्यामुळे वाढ होणार आहे। आता 2 विषय महत्त्वाचे आहेत। कांद्याचे भाव कमी झालेले आहेत। डिसेंबरच्या अधिवेशनात देखील कापसा संदर्भात, सोयाबीन संदर्भात हायकोर्टाने निर्णय दिला की तुम्ही केंद्र वाढवा। ही सरकारची या ठिकाणी त्या बाबतीत सकारात्मकता दिसत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत। आता अवकाळीचा दणका पुन्हा मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात बसलेला आहे। तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि प्राथमिक मदत ही शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। परंतु सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे लक्ष आहे का, ही शंका या सगळ्या एकूण वातावरणातून त्या ठिकाणी निर्माण होते। हे केंद्र राज्यातलं सरकार हे भांडवल सर्व्हिससाठी चाललेलं सरकार आहे। अमेरिकेशी झालेल्या करारावर सुद्धा आम्ही ह्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत। शेतकऱ्यांना हा करार फायद्याचा होणार आहे, भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का, याचा उत्तर या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत। तर व्यापारीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांच्या उत्पन्न आणि फायद्यापेक्षा व्यापारीकरणाला जर त्या ठिकाणी महत्त्व देऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा तो फटका 100% बसतो। या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला